राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बिग ब्रेकिंग ताजी बातमी। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा दिलासा। आताची सकाळची एक महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदेंना जबरदस्त झटका। राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली। 2 ते 3 वर्षात झालेल्या राजकारणात जे असत्याचा विजय होत होता आणि आता एकनाथ शिंदे यांच्या गटाचे दिवस फिरले। पुन्हा दिवस आले आहेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या निष्ठावंत शिवसैनिकांचे। राज्यात जे काही गेल्या वेळी राजकारण झालं होतं त्याला चांगल्या आणि संघर्षाने उद्धव ठाकरेंनी तोंड दिलं होतं आणि आता सत्याचा विजय जवळ आलेला आहे। नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया। गेल्या 1.5 ते 2 वर्षापूर्वी झालेल्या सुनावणीत मध्ये एकनाथ शिंदेंना पक्ष आणि चिन्ह दिलं होतं। त्यावर उद्धव ठाकरेंनी जी याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टात, त्यावेळी आता गेल्या 3 ते 4 दिवसापूर्वी जी सुनावणी झाली त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ठाकरेंना दिलासा दिला होता आणि पुढील ऑगस्टमध्ये जो काय आहे तो निकाल लावा आणि पक्ष संघटना चिन्ह जे आहे ते जे सत्याच्या मार्गाने ज्याला भेटेल त्याला देऊन टाका असे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे, कारण शिंदेंना पक्ष आणि चिन्ह हे भाजपाच्या मेहरबानीनेच भेटलं आहे अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा आहे। आणि आता भाजपाला शिंदे नकोत, शिंदेंचा वापर करून झाला राज्यात सत्ता आणली, केंद्रात सुद्धा सत्ता आणली, आता शिंदे हे डोईजड झाल्याने आता शिंदे नको, तर ज्यांचा पक्ष आणि चिन्ह आहे त्यांना देण्याची भूमिकाही भाजपाची आहे असं आतल्या गोटातून समजतं। त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पक्ष चिन्ह मिळणार आणि पुन्हा एकदा शिवसैनिक हे आनंदाने जल्लोष व्यक्त करणार। त्यामुळे शिंदे आता पुढे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे। ही सुनावणी ऑगस्टमध्ये 20 तारखेला होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे येणाऱ्या या काळात जी सुनावणी होईल त्यावेळी उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळेल। सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला जी काही नोटीस सुद्धा दिल्याचं समजतं। त्यामुळे येणाऱ्या सुनवाईसाठी एकनाथ शिंदे यांचे वकील आणि उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांच्यात जो सामना सुप्रीम कोर्टात होईल त्यामध्ये उद्धव ठाकरेंचा मोठा विजय होईल। सध्या जे सरन्यायाधीश असलेले भूषण गवई हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि संविधानानुसार ते निकाल देतील यात काही शंका नाही। गेल्या काही दिवसापासूनची त्यांची वक्तव्य बघता आणि उद्धव ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची त्यांनी प्रशंसाच केली आहे आणि जे काही राजकारण गेल्या 2 ते 3 वर्षात झालं आहे त्याचा सुद्धा त्यांनी तिटकारा केला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या पुढील 1-1.5 महिन्यामध्ये उद्धव ठाकरेंना त्यांचं पक्ष आणि चिन्ह हे मिळणार यात काही शंका नाही। त्यामुळे शिंदेंना हा मोठा धक्का बसू शकतो आणि त्यांच्यापुढे एकच पर्याय असू शकतो, ते म्हणजे भाजपामध्ये विलीन होऊन भाजपाचंच काम करणं। आणि जो शिंदे गट हा भाजपाचाच आहे आणि त्यांनीच निर्माण केलेला आहे, त्यामुळे ते जरी भाजपामध्ये विलीन झाले तरी त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंना मिळावं का? तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा। आणि जर तुम्ही उद्धव ठाकरे यांचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना किंवा उद्धव ठाकरे समर्थक असं नक्की लिहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।